झोप लागी नाही निशे पाहुणा ना अजून पत्ता नाही शे अरे आज ना या घर माकोंडा औषध कडे तुम्ही यावी जावं शेतच का तुम्हाला तंगडा सांभळा हा इस्कू रोटी लावी जातील जर असं गरमा पटत जावा ना गाणबेन टेकत जावा गरमा बाहेर काय उदळ्या मारतात दोन्ही पाहुणा पै येतील त्या काय म्हणतील या येवला सांग चांगलं बाहेर राहतात जणू मला नाव ठेवतील ना येस वय ना मग बिचारा गाडी बिडी लेट वेगळी बी त्याले येईन ना दिरल्या जवळ जमना आदर सत्कार करणं पडस माहितीये का मान सन्मान बड देणं पडस तुम्हासारखा थोडी शेतस बिनाकली अजून नादान शेतच ना रे तुम्ही जरा असं ढाकलला रात जावा इथला शाना नका बनत जावा ना जरा शाना नादान ऐकत जावा ना कानपट्टा पुट्टा सुबर मी तुमना गुच्चू बडा तुम्ही गरमा आपले बहिणी तडे बोलतील ना अरे जर त्यासले मान सन्मान त्याचा नेमका टेमका जर वय नाही ना त्याचा अरे जरा सकाळ आतडा कोयडार आहेत ना घर जायच नाही पोरणा नाही सबडा आतडा तोही काढतील त्या तुमला काय माहिती शे बिंडावली कथा ना सुद्धा बट वडी काढ तुम्ही पण बहीण नजर नाव घेवले जात त्यासनी एवढे चांगले चुंगले पूर्ण नुकसान कर टाका बड दाबड्या मुसडा ना कशा देखस कपडा होऊन देत तोंड्या नको बोलस कशा ते दात मिटकाय चांगलाच मजा ना निवायच कपडा दकडंग नको त्या ना काय दाखी तिथे पाणी बी काय माहिती अरे 150 नासवणी माशी काढा तुम्ही दूध पेतो बच्चशे ना म्हणून तुम्ही वेगळा चांगला टोकर आवडा म्हणून द्या तुम्ही ज्ञान मला काय गुडगामा बेज आहे म्हणावाला म्हणून तुम्हाला चांगला मगस मा बेजा देखील राहणार आहे मला कातडाला मानना पडते बोलता आगळे पुस्तक वाची राहणार तुम्ही दोन्ही तिरल्या तुम्ही बहिणले जाऊ द्या तुमले ले चांगला तावडी मा कसंच तुम्ही ना दोन्ही बोलता आगळे पुस्तक वाचायला लागी जायला शेतच दडशा ना उगा मुगा बसा बजाव 150 आणि आत्ताच का देऊ ना हो पडा मग थोडं का तुला मुसडत जसे आगे चाली राणी का गुच्चूबट तुम्ही बाहेर तर निघी काढा पुन्हा दोन्ही चांगला तंगडाच तोडस मी मोठ्याला येऊना टिपरास टाका तुम्हाला तंगडास मग बोलता वात्रा घ्या तुम्ही अजिबात ताय की नाही राहणार शेतच ते इथला कशा शाना वय घ्यात त्या दोन्ही धीरल्या मन पोरले चांगले सुखरूप जाऊ द्या ते ना घर दकस मी तुमने नाक मग डपड्याना डोकं फिरी जायचे ना तुम्ही काय बिनकामी त्यांची चार्जिंग वाढाई राहिनी तुम्ही मी बी दवाई घासू ना गुच्चबट आज दिन गरमा बट शिका काय बी जाय तुले गुच्चबट ना रेड्या उपटे आणि बरं आपले दोन्हीच ते काटा सुकाल टाकली डाबावर गुच्चबट तुला डायरेक्ट दाबावरच काटा सुकाल टाकी म्हणतो गुच्चबट ना ऐकत जाईन जराशी तुला
तुम्हाला जित पोटा तरीच नाही अशी ओढसू का नाही गरमा आखो तपडा ना दुपडा कर राही नाही का मला का उपटू का तुला तंगड्या तरीच नाही आटे हा जरा तोंड समायच जाई ना मुसळ फोट टाकसू बरं धरल्याने आज कोया सर झाले तुगी मुगी बस गरमा वय माडी जोडी जाय वय अक्काल बोलायले वय तर दबडा आमले गाय दे ना म्हणा सांग दे वय वय लवकर माडी वा माडी आवाज पाले सांग ना माने काम ना माने हात धुसे लटके गया बरं कर सकताय ना सिद्धी भाषा सांग दे काय तू हा पता डोकं फिरायला ना बरं काय लेकरं मागे नाटक ना तुम्ही हा सोनासारखा लेकरेसले मजा ना खाव खाव असं राहतच का घर माराय नात का एक दिनाचा जरासा जोडेले होत नाही पोरसले आणि सर सुट्टच लेकरसवर म्हणा तुम्ही बी आज ना दिन घर मारावा ना तुम्हाला बी कसा गरमा पाय टेकत नाही काय माहिती हा उग बसा ना तो बिचाराला चालच नाही तुम्ही बी निसा डोकावरला शेतच अजिबात ऐकतच नाही आज ना या घर मारावा ना यसले कवच ना सांगी रानू मी भाऊ घर माराय बहीण घर माराय अजिबात ऐकायला तयार नाही शे तसे हा यसा कातडाला माडाने पाहिजे की रानात का या मग हा तुम्ही भाषा मग सांगते बरं यसले नाही तर प्रौढ टुपटे आणसू मी यसले दोन्हीसले दादा उभा नादा अंशातच त्या त्याकडे इथला शाना वाया घ्या वय तिथली बुद्धी त्याच नाही हा तुम्ही चांगला शाना सुट शेतच ना नाही बोलता 150 पण करायला लाग जाय शेतच त्याच्याकडे फिरीन दखणं पडी चांगलं हा जाऊ बाहेर रही जरा सावा पाहुणा बना का जल्दी लाग जात बरं हा जरासं नादान लेकरेसले समजाडीन सांगो का काय नाही हो माय असा अजून मदरला विचारणार माणूस बी काय कर नाही राम राम हो ये राम राम या बसा राम 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 बहीण कस काय चालणार मग बरी मजा आहे ना बरी मजा आहे भाऊ तुम्हाला कस काय चालणार बरं गाडीना प्रवास नेमका टेमका जागा भेटली होती मग गाडी मा तुमले हा कस काय होय ना मग प्रवास तुम्हाला आणि तुम्ही जवाईन द्या येवा होतात ना जवाई बुवा काय देखी नाही राहणार बसा या जवाई बी येलशे ना बुटे काढला ना तो बाय त्या साक्ष बिक्स गाळेल राहत असा मग गरमाने पडा गंदा पडक सडेल पडक वाश येस म्हणून मी त्याला सांग बाहेरच काढा असं पडा गन्यारा पडक वाश येस ना पायस ना असे शे का या जवाई बापू राम राम हो नमस्कार मामा नमस्कार काय चाललं मग जवाई बापू तुमनं बरं नेमकं टेमकं आहे ना मामी काय म्हणता मग तब्येत पाणी बरी का हा जवाई बापू चांगली शे आमनी तब्येत पाणी तुमने कशी शे बरं एकदम मजेत चाललं आमचं सगळं व्यवस्थित ठीक ठाक पद्धतीने असं आहे का चांगलं आहे मग भलतच सोन्यात पिऊया मग मज्जा नाही काय मग व्यवस्थित प्रवास झाला ना मग तुमचा काही अडचण बिडचण आली नाही ना नाही पोरी बठ्ठ नेमकं टेमकं शिटे भेटेल होतात कंडक्टर चांगला होता ड्रायव्हर चांगला होता बठ्ठ नेमन होता व्यवस्थित घर पोचवून होता आम्ही सुखरूप पद्धत मा झालंय का सगळी तयारी वगैरे लवकर जायचंय मला एक तर सुट्ट्या नाहीये मी जेमतेम एक सुट्टी टाकून आलेलो आहे सायंकाळपर्यंत घरी पोचायचंय उद्या परत ड्युटीला हजर व्हायचंय मला लवकर आपटतं तुझं हो झालंय माझं सगळं रेडीच आहे निघता का मग हा या तू बी काय कमाल कर सुबीन जेव का होतं दे विचार असले लगेच निघता का म्हणे खाऊ पिऊ दे ना जरा का आज ना दिन राही जातीन कसाले आते नाते जातीन सकाळचा जातो जवळ बुवा तर असं दोन गोष्टी जीव लग्नातच हव्या एखादी दिन तर रवा नुसता उठपै येतच लगेच पैतस नाही हो मामाश्री असं नका सांगू एक तर लय कामं आहेत चालू सध्या सुट्ट्या पडल्या का तेव्हा येऊ आम्ही निवांत राहायला मस्त उरका मामी पटपट वाढा तर चला तर लय भूक लागली जोराची आणि निघायचं आहे आम्हाला खाऊन पिऊन लवकर